आज ना मी सकाळी फुलं तोडायला बाहेर गेले होती, 2-3 माझी फुलं तोडून झाली होती आणि सहज लक्ष माझं गार्डनकडे गेलं. तर गार्डनच्या एका कोपऱ्यातून म्हणजे नेट बांधलं होतं ना, तिथून एक मुंगस ना आतमध्ये शिरलं गार्डनमध्ये. आता लगेच जास्त वेळ काय घालवला नाही मी, लगेच बघायला गेले बरं का मुंगस ते. तर रियांशला सोबत घेतलं होतं, कारण जर दिसलंच तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आता गवत पण जास्त वाढले, गार्डनमध्ये जाण्याची भीती वाटत होती, पण म्हटलं चला मुंगस दिसणं म्हणजे शुभ मानलं जातं आणि ते साक्षात विष्णूचं दर्शन घडतं असं म्हणतात. आता इथं बघितलं मी, पण बघा आता साईडला एवढं गवत वाढलं होतं आणि तिथं थोडा पत्रा वगैरे पडलाय ना, त्याच्या खाली 100% गेलंय ते. पण आता मी जास्त काय नाही केलं, थोडा एक दगड मारून बघितला, पण ते काय बाहेर आलं नाही. आता मुंगस तर काय नाही दिसलं, मी जास्त प्रयत्न पण केला नाही. पण हे छोटे छोटे किडे एवढे होते ना, आता याला आमच्याकडे पैसा म्हणतात, तुमच्याकडे काय काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आलेच तर म्हटलं इथं ना मागच्या 8 दिवसात कांदे लावले होते मी छोटे छोटे, आता तेही उगवून आलेत. आता इथे दिसतंय बघा छोटंसं ते, आणि साईडनं एवढं गवत झालंय ना, आता ते म्हटलं थोडंसं काढून घेऊया. आता ते झाल्यानंतर इकडे या साईडला बघा आता इथं ना कोथिंबीर, मेथी, नंतर मिरची, कांद्याचं बी असं टाकलं होतं आणि ते गवतानं पूर्ण खराब होऊन गेलंय सगळं. म्हणजे गवतच एवढं झालंय, आता काढलंय गवत, पण काय पाऊस सारखा येतोय त्याच्यामुळं ते गवत वाढतंयच. आता इथे बघू शकता ही मिरचीची रोपं छोटी छोटी आली आहेत या. आता हे गवत काढलंच पाहिजे, कारण आता ही मिरचीची रोपं आहेत ना छोटी छोटी आलेली, ती जळून जातील. तर आता इकडेच त्याच दिवशी ना कांदा लावला, त्याच वेळेला इकडे घेवडा लावला होता आणि तोही छान प्रकारे उगवून आलाय. तर आता इकडे बघू शकता हा भुईमुग लावलेला, तोही किती छान आलाय. आता जे बघायला आली होती, मुंगच बघायचं होतं ते तर राहूनच गेलं, आता बाकीचंच बघत बसली. तर चला आजच्या व्हिडिओचा एंड इथेच करते, बाय.